तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू करणार आहे आज नवीन सेंटेन्सेस शिकण्याची सुरुवात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अगदी छोटे छोटे आणि अगदी सुंदर असे सेंटेन्सेस बघायचे आहेत. जे सेंटेन्सेस तुम्ही बाय लिसनिंग प्रॅक्टिस करून यूज करू शकता तुमच्या लँग्वेजमध्ये. आणि अगदी सोपे असे सेंटेन्सेस आहे. तुम्ही नोट डाऊन करून त्याची प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्ही बाय लिसनिंग म्हणजे जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते सेंटेन्सेस ऐकून प्रॅक्टिस करून तुमच्या लँग्वेजमध्ये ते ऍड करू शकता आणि तुमच्या डेली लाईफचा त्याला पार्ट बनवू शकता. असे सेंटेन्सेस आपण आज शिकणार आहे. तर चालू करूया आजची सेंटेन्सेस जे मोस्टली युजफुल आहेत ते. त्यामधील पहिलं सेंटेन्स आहे आता, इट्स टाइम टू गेट अप. जसं आपण सकाळी म्हणत असतो की हा वेळ झाली आहे उठायची, है ना, उठण्याची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू गेट अप. आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड. मी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड. शी इज मेकिंग अ फोन कॉल. ती एक फोन कॉल करत आहे. शी इज मेकिंग अ फोन कॉल. दे आर प्लेइंग चेस. ते चेस खेळत आहे. दे आर प्लेइंग चेस. वी आर लुकिंग ॲट द स्टार्स. आम्ही तारांकडे किंवा चांदण्यांकडे पाहत आहोत. वी आर लुकिंग ॲट द स्टार्स. इट इज अ ग्रेट आयडिया. ही एक छान आयडिया आहे. इट इज अ ग्रेट आयडिया. आय एम गेटिंग अ कॉफी. मी एक कॉफी घेत आहे. आय एम गेटिंग अ कॉफी. बघा, ही इज फिक्सिंग हिज बाईक. तो त्याची सायकल दुरुस्त करत आहे. ही इज फिक्सिंग हिज बाईक. तो त्याची सायकल दुरुस्त करत आहे किंवा आपण असं म्हणू बाईक दुरुस्त करत आहे. इथं सायकल तुम्ही घेऊ शकता की सायकल जर दुरुस्त करत असेल तर. नेक्स्ट आहे, दे आर गेटिंग रेडी फॉर द पार्टी. ते पार्टीसाठी तयार होत आहे. दे आर गेटिंग रेडी. गेटिंग रेडी म्हणजे तयार होणे. फॉर द पार्टी. वी आर वेटिंग फॉर द ट्रेन. आम्ही ट्रेनची वाट पाहत आहोत. वी आर वेटिंग फॉर द ट्रेन. इट इज अ क्लिअर स्काय टुडे. आज आकाश स्पष्ट आहे किंवा आकाश क्लिअर आहे. जसं आपण म्हणतो आज वातावरण एकदम साफ आहे, म्हणजे आभाळ नाही आहे कुठेही बिलकुल. इट इज अ क्लिअर स्काय टुडे. आय एम अटेंडिंग अ सेमिनार. मी सेमिनार मध्ये उपस्थित आहे किंवा अटेंड करत आहे. आय एम अटेंडिंग अ सेमिनार. शी इज वर्किंग ऑन हर प्रोजेक्ट. ती तिच्या प्रोजेक्टवरती काम करत आहे किंवा प्रकल्पावर काम करत आहे. शी इज वर्किंग ऑन हर प्रोजेक्ट. दे आर प्लेइंग व्हॉलीबॉल. ते व्हॉलीबॉल खेळत आहेत. दे आर प्लेइंग व्हॉलीबॉल. वी आर प्लॅनिंग अ ट्रिप टू द माउंटेन्स. आम्ही पर्वतावर एक सहल नियोजित करत आहोत. म्हणजे आम्ही एक ट्रिप प्लॅन करत आहोत माउंटेनवर जाण्यासाठी. वी आर प्लॅनिंग अ ट्रिप टू द माउंटेन्स. इट इज अ पीसफुल नाईट. ही एक शांत रात्र आहे किंवा पीसफुल म्हणजे एकदम शांत. आय एम टेकिंग अ ब्रेक. मी विश्रांती घेत आहे. आय एम टेकिंग अ ब्रेक. ही इज सिटिंग इन द कॅफे. तो कॅफे मध्ये बसलेला आहे. ही इज सिटिंग इन द कॅफे. दे आर हॅव्हिंग फन ॲट द पार्टी. ते पार्टीमध्ये मज्जा करत आहेत. दे आर हॅव्हिंग फन ॲट द पार्टी. वी आर प्रिपेअरिंग फॉर द वेडिंग. आम्ही लग्नासाठी तयारी करत आहोत. वी आर प्रिपेअरिंग फॉर द वेडिंग. इट इज टाइम टू गो टू बेड. झोपायला जायची वेळ झाली आहे. इट इज टाइम टू गो टू बेड. आय एम ट्रॅव्हलिंग फॉर बिझनेस. मी व्यवसायासाठी प्रवास करत आहे. आय एम ट्रॅव्हलिंग फॉर बिझनेस. शी इज रायटिंग अ लेटर. ती एक पत्र लिहत आहे. शी इज रायटिंग अ लेटर. दे आर हेल्पिंग देअर फ्रेंड्स. ते त्यांच्या मित्रांना मदत करत आहेत. दे आर हेल्पिंग देअर फ्रेंड्स. बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे, वी आर डिस्कसिंग द रिझल्ट. आम्ही निकालावर किंवा जो रिझल्ट आहे त्याच्यावरती चर्चा करत आहोत. वी आर डिस्कसिंग द रिझल्ट. इट इज अ ब्युटिफुल डे. हा एक सुंदर दिवस आहे. आय एम फिलिंग स्ट्रॉंग टुडे. आज मला खूप प्रबळ वाटत आहे. आय एम फिलिंग स्ट्रॉंग टुडे. ही इज क्लिनिंग द कार. तो गाडी साफ करत आहे. ही इज क्लिनिंग द कार. दे आर गेटिंग मॅरिड सून. ते लवकरच लग्न करत आहेत. दे आर गेटिंग मॅरिड सून. वी आर प्लॅनिंग टू गो फॉर अ वॉक. आम्ही चालायला जायची योजना करत आहोत किंवा प्लॅन करत आहोत. वी आर प्लॅनिंग टू गो फॉर अ वॉक.
इट इज अ स्पेशल मुमेंट. हा एक खास किंवा खूप छान असा स्पेशल क्षण आहे. इट इज अ स्पेशल मुमेंट. आय एम पेंटिंग द वॉल. मी भिंती रंगवत आहोत. आय एम पेंटिंग द वॉल म्हणजे भिंतीला पेंट करत आहोत. शी इज लिसनिंग टू म्युझिक. ती संगीत ऐकत आहे. शी इज लिसनिंग टू म्युझिक. दे आर सिटिंग इन द लिव्हिंग रूम. ते लिव्हिंग रूम मध्ये बसले आहेत. दे आर सिटिंग इन द लिव्हिंग रूम. वी आर टॉकिंग अबाउट द न्यूज. आम्ही बातम्यांबद्दल बोलत आहोत. वी आर टॉकिंग अबाउट द न्यूज. इट इज अ रेनी आफ्टरनून. हा एक पावसाळ्याचा दुपार आहे. इट इज अ रेनी आफ्टरनून. आय एम अटेंडिंग अ क्लास. मी वर्गात उपस्थित आहे. आय एम अटेंडिंग अ क्लास. बघा, ही इज रीडिंग अ नॉवेल. तो एक कादंबरी वाचत आहे. ही इज रीडिंग अ नॉवेल. बघा, काही सेंटेन्सेस मे बी रिपीट होतील, 2-3 सेंटेन्सेस. तर एवढ्या सेंटेन्सेस मध्ये कधी कधी होऊ शकतं काही सेंटेन्सेस रिपीट झाले आहे. तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे की तुमची रिव्हिजन होते, तुमची प्रॅक्टिस होत आहे अगेन. दे आर प्लॅनिंग अ हॉलिडे. ते सुट्ट्या नियोजित करत आहेत किंवा सुट्ट्यांसाठी प्लॅनिंग बनवत आहेत. दे आर प्लॅनिंग अ हॉलिडे म्हणजे कुठेतरी जायचं असेल, मे बी काही प्लॅनिंग करायचं असेल. वी आर प्रिपेअरिंग अ रिपोर्ट. आम्ही एक अहवाल तयार करत आहे. वी आर प्रिपेअरिंग अ रिपोर्ट. बघा, इट इज अ न्यू एक्सपिरियन्स. हे एक नवीन अनुभव आहे किंवा हा एक नवीन अनुभव आहे. इट इज अ न्यू एक्सपिरियन्स. आय एम ऑर्गनायझिंग माय रूम. मी माझी खोलीचं नियोजन करत आहो. आय एम ऑर्गनायझिंग माय रूम. शी इज क्लिनिंग द किचन. ती स्वयंपाकघर साफ करत आहे. शी इज क्लिनिंग द किचन. दे आर प्लॅनिंग अ सरप्राईज पार्टी. ते एक सरप्राईज पार्टी आयोजित करत आहेत. दे आर प्लॅनिंग सरप्राईज पार्टी. वी आर मेकिंग न्यू फ्रेंड्स. आम्ही नवीन मित्र बनवत आहोत. वी आर मेकिंग न्यू फ्रेंड्स. इट इज अ सनी आफ्टरनून. ही एक सूर्यप्रकाशी किंवा गरम अशी दुपार आहे. इट इज अ सनी आफ्टरनून. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द वीकेंड. मी वीकेंडची वाट पाहत आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द वीकेंड. माझे काही फेवरेट सेंटेन्सेस जे तुम्हाला रिपीट दिसतील, जसं आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द वीकेंड या सेंटेन्स प्रमाणे. ही इज ट्रॅव्हलिंग विथ हिज फॅमिली. तो त्याच्या कुटुंबासोबत प्रवास करत आहे. ही इज ट्रॅव्हलिंग विथ हिज फॅमिली. दे आर प्रॅक्टिसिंग फॉर द कॉम्पिटिशन. ते स्पर्धेसाठी सराव करत आहेत. दे आर प्रॅक्टिसिंग फॉर द कॉम्पिटिशन. वी आर डिस्कसिंग अवर फ्युचर प्लॅन्स. हे सुद्धा सेंटेन्स माझं फेवरेट आहे. वन ऑफ माय फेवरेट सेंटेन्सेस. वी आर डिस्कसिंग अवर फ्युचर प्लॅन्स. आम्ही आमच्या भविष्यकालीन योजनांवर चर्चा करत आहोत. इट इज अ लवली मॉर्निंग. ही एक प्रेमळ सकाळ आहे. आय एम फिलिंग गुड टुडे. मला आज चांगलं वाटत आहे. आय एम फिलिंग गुड टुडे. शी इज प्रिपेअरिंग फॉर हर प्रेझेंटेशन. ती तिच्या प्रेझेंटेशनसाठी प्रिपरेशन करत आहे. शी इज प्रिपेअरिंग फॉर हर प्रेझेंटेशन. दे आर वर्किंग हार्ड ऑन द प्रोजेक्ट. ते प्रकल्पावर खूप वर्क करत आहेत किंवा खूप मेहनत करत आहेत. दे आर वर्किंग हार्ड ऑन द प्रोजेक्ट. वी आर क्लिनिंग द हाऊस. आम्ही घर साफ करत आहोत. वी आर क्लिनिंग द हाऊस. इट इज अ ब्युटिफुल प्लेस. हे एक सुंदर ठिकाण आहे. इट इज अ ब्युटिफुल प्लेस. आय एम फिक्सिंग द बाईक. मी सायकल दुरुस्त करत आहो. बाईक दुरुस्त करत आहो असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ही इज एन्जॉईंग द वेदर. तो हवामानाचा किंवा वातावरणाचा आनंद घेत आहे. ही इज एन्जॉईंग द वेदर. दे आर ऑर्गनायझिंग अन इव्हेंट. तो एक कार्यक्रम आयोजित करत आहे. दे आर ऑर्गनायझिंग अन इव्हेंट. वी आर लुकिंग फॉरवर्ड टू द हॉलिडेज. आम्ही सुट्ट्यांसाठी उत्सुक आहोत. वी आर लुकिंग फॉरवर्ड टू द हॉलिडेज. इट इज अ पीसफुल इव्हिनिंग. ही एक शांत संध्याकाळ आहे. इट इज अ पीसफुल इव्हिनिंग. आय एम फिलिंग नर्वस. मला ताणतणाव वाटत आहे. आय एम फिलिंग नर्वस. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणं गात आहे. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. दे आर डुईंग योगा. ती योगा करत आहेत. दे आर डुईंग योगा. वी आर गोइंग टू द बीच. आम्ही समुद्र किनाऱ्यावर जात आहोत. वी आर गोइंग टू द बीच. बीच म्हणजे समुद्र किनारा. इट इज अ फ्रेश स्टार्ट. हे एक ताजं सुरुवात आहे किंवा ताजी तवाणी सुरुवात आहे. इट इज अ फ्रेश स्टार्ट.
आय एम फीलिंग एक्साइटेड अबाउट द ट्रिप. वन ऑफ माय फेवरेट सेंटेन्सेस. मी सहलीबद्दल उत्सुक आहे किंवा उत्साहित आहे. आय एम फीलिंग एक्साइटेड अबाउट द ट्रिप. ही इज कुकिंग डिनर. तो रात्रीचं जेवण बनवत आहे. ही इज कुकिंग डिनर. दे आर मेकिंग अरेंजमेंट्स फॉर द पार्टी. ते पार्टीसाठी तयारी करत आहेत. दे आर मेकिंग अरेंजमेंट फॉर द पार्टी. वी आर प्लेइंग बास्केटबॉल. आम्ही बास्केटबॉल खेळत आहोत. वी आर प्लेइंग बास्केटबॉल. इट इज अ फन डे. हा एक मजेदार दिवस आहे. इट इज अ फन डे. आय एम स्टडिंग फॉर माय एक्झाम. मी माझ्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहे. आय एम स्टडिंग फॉर माय एक्झाम. बघा, शी इज वॉकिंग इन द पार्क. ती पार्क मध्ये चालत आहे. शी इज वॉकिंग इन द पार्क. दे आर डेकोरेटिंग द रूम. ते खोलीला सजवत आहे. मे बी बर्थडे पार्टी असेल किंवा अजून काहीतरी फंक्शन असेल. दे आर डेकोरेटिंग द रूम. वी आर मीटिंग फॉर लंच. आम्ही लंचसाठी भेटत आहोत. वी आर मीटिंग फॉर लंच. इट इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. ही एक मोठी संधी आहे. इट इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. आय एम अटेंडिंग अ वर्कशॉप. मी कार्यशाळेत भाग घेत आहे. आय एम अटेंडिंग अ वर्कशॉप. मी वर्कशॉप अटेंड करत आहे असं सुद्धा आपण म्हणत असतो. ही इज रिपेअरिंग द डुअर. म्हणजे तो दरवाजा दुरुस्त करत आहे. ही इज रिपेअरिंग द डुअर. दे आर वॉचिंग अ मूवी टुगेदर. बघा, ते एकत्र चित्रपट पाहत आहेत. दे आर वॉचिंग अ मूवी टुगेदर. वी आर ट्रॅव्हलिंग टू अ न्यू सिटी. आम्ही नवीन शहरात प्रवास करीत आहोत. वी आर ट्रॅव्हलिंग टू अ न्यू सिटी. इट इज अ बिझी वीक. हा जो वीक आहे ना, म्हणजे पूर्ण आठवडा, हा एक व्यस्त आठवडा आहे. हा पूर्ण कसा आहे? बिझी आहे आठवडा. इट इज अ बिझी वीक. आय एम प्लेइंग अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. मी एक वाद्य वाजवत आहे. आय एम प्लेइंग अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. शी इज रीडिंग अ स्टोरी बुक. ती एक गोष्टीचं पुस्तक वाचत आहे. शी इज रीडिंग अ स्टोरी बुक. दे आर इटिंग पिझ्झा. ते पिझ्झा खात आहेत. दे आर इटिंग पिझ्झा. बघा, वी आर हॅव्हिंग फन ॲट द पार्टी. आम्ही पार्टीमध्ये मजा करत आहोत. वी आर हॅव्हिंग फन ॲट द पार्टी. इट इज अ ब्राईट आफ्टरनून. हा एक तेजस्वी दुपार आहे किंवा ही एक तेजस्वी दुपार आहे. इट इज अ ब्राईट आफ्टरनून. आय एम हॅव्हिंग कॉफी. मी कॉफी पित आहे किंवा आय एम हॅव्हिंग टी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ही इज वर्किंग ऑन द कम्प्युटर. तो संगणकावर काम करत आहे. ही इज वर्किंग ऑन द कम्प्युटर. दे आर प्रिपेअरिंग फॉर द टेस्ट. ते चाचणीसाठी तयारी करत आहेत. दे आर प्रिपेअरिंग फॉर द टेस्ट. वी आर लिसनिंग टू म्युझिक. आम्ही संगीत ऐकत आहोत. वी आर लिसनिंग टू म्युझिक. इट इज अ बिझी मॉर्निंग. ही एक व्यस्त सकाळ आहे. या ठिकाणी टायपिंगमध्ये मिस्टेक होते, कारण टाईप करत असताना कधी कधी ह्या छोट्या छोट्या मिस्टेक होते, तर त्या तुम्ही समजून घ्या. याला टायपोस आपण म्हणतो. तर टायपिंगमध्ये होत असतं. इट इज अ बिझी मॉर्निंग. ही एक व्यस्त सकाळ आहे. आय एम क्लिनिंग माय रूम. मी माझी खोली साफ करत आहे. आय एम क्लिनिंग माय रूम. शी शॉपिंग फॉर क्लोथ्स. ती कपडे विकत घेत आहे किंवा शॉपिंग करत आहे. शी शॉपिंग फॉर क्लोथ्स. दे आर प्लेइंग इन द प्ले ग्राउंड. ते खेळाच्या मैदानावर खेळत आहेत. प्ले ग्राउंड वरती खेळत आहेत. दे आर प्लेइंग इन द प्ले ग्राउंड. वी आर मेकिंग ब्रेकफास्ट. आम्ही नाश्ता तयार करत आहोत. वी आर मेकिंग ब्रेकफास्ट. इट इज अ वंडरफुल आयडिया. ही एक खूप छान आयडिया आहे. कोणाला तरी तुम्हाला सांगायचं असेल, म्हणायचं असेल की ही खूपच सुंदर आयडिया आहे किंवा खूप छान आयडिया आहे. इट इज अ वंडरफुल आयडिया. आय एम रायडिंग अ बायसिकल. बघा, मी सायकल चालवत आहे. आय एम रायडिंग अ बायसिकल. ही इज लुकिंग ॲट द कम्प्युटर स्क्रीन. तो संगणकाच्या स्क्रीनकडे पाहत आहे. ही इज लुकिंग ॲट द कम्प्युटर स्क्रीन. दे आर डुईंग होमवर्क टुगेदर. ते एकत्र होमवर्क करत आहे. दे आर डुईंग होमवर्क टुगेदर. वी आर ऑर्गनायझिंग अ कॉन्फरन्स. आम्ही एक परिषद आयोजित करत आहोत. बघा, वी आर ऑर्गनायझिंग अ कॉन्फरन्स. अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितले 100 सेंटेन्सेस, आणि थोडे होऊ शकते थोडे लॉंग आहेत, मात्र बाय लिसनिंग, बाय प्रॅक्टिसिंग, बाय रिपीटिंग
यू कॅन मेक कमांड ऑन इट. तुम्ही याच्यावरती कमांड मिळवू शकता जर तुम्ही चांगली याची प्रॅक्टिस केली तर. यू हॅव टू डू लॉट्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ दिस ऑल सेंटेन्सेस. तुम्हाला या सर्व सेंटेन्सची खूप सारी प्रॅक्टिस करावी लागेल आणि तुम्हाला हे सेंटेन्सेस रोजच्या जीवनामध्ये सुद्धा यूज करावे लागतील. होऊ शकते काही सेंटेन्सेस रिपीट झाले असतील, मे बी टायपिंगमध्ये कधी कधी तेच ते सेंटेन्स येऊ शकतात, 4-5 सेंटेन्सेस, तर होऊ शकते तुमची रिपीट प्रॅक्टिस होईल. सो डोंट वरी. अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जे कोणीही या चॅनलवरती शिकत आहात, तुम्हाला कुठल्या कॅटेगरीचे व्हिडिओ हवे आहेत आणि हे जे व्हिडिओ मी बनवत आहे हे तुम्हाला किती आवडत आहेत याविषयी मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स शेअर करू शकता, जेणेकरून माझ्यापर्यंत त्या पोहोचतील. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ नवनवीन मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश घर बसल्या शिकता येईल. या ठिकाणी आपण थांबूया, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच एव्हरीवन.